फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानं आता राजकीय रंग घेतल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी थेट पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती, तर दुसरीकडे निंबाळकर घराण्याकडून सुद्धा याला प्रत्युत्तर दिलं जात असून आरोप प्रत्यारोपांनी तापलेलं फलटण आज पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला राजकीय रंग, फलटण आरोप प्रत्यारोपांनी तापलं। आत्महत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक। फलटणमध्ये सोमवारी सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळाला। यातच संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाची चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे फलटण तालुक्यात पीडित डॉक्टर महिला आत्महत्येच्या या प्रकरणावर राजकीय रणसंग्राम चांगलाच रंगलेला आहे। विशेष तपास पथक कुठे आहे? पथक नाहीये, देखरेखीसाठीचा एक अधिकारी आहे। अँड इट्स नॉट इनफ। तुर्तास एवढं नक्की सांगते की हे सगळं जर बघितलं तर ते राजकीय प्रभाव मुक्त होऊ शकत नाही। उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती असणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आम्ही ऑनरेबल कोर्ट मध्ये सुद्धा रिट दाखल करत आहोत। इलाका तुमचा, धमाका आमचा अशा घोषणा देत समर्थकांसह अंधारे पोलिसांना जाब विचारत होत्या। लोकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। पोलीस ठाण्याच्या समोरच अंधारे यांच्यासह शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रकरणात जाब विचारण्यासाठी उपस्थित होते। यातच पोलीस आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली। तुम्ही पीडितेचे सीडीआर करता, पीडितेचे मग ते कसे केले? मग तुषार दोषींनी केले ना? कुणी लिख केले? तुषार दोषी बरोबर आहे, मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाही। मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई, तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं बरळू दिलं? दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांनीही सभेतून कडवट प्रतिक्रिया दिली। फलटण तालुक्यातील दोन्ही राजे निंबाळकर गटामध्ये आता राजकीय लढाई सुरू झाली आहे। यातच महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डॉक्टर संपदा मुंडे यांचे बंधू सुषमा अंधारेंच्या समवेत आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे। गेली काही दिवस माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आरोपांची राळ उठवली जाते। आपल्यालाही माहिती आहे की जे लोक आरोप करतात त्यांचा याच्यामध्ये काहीतरी दोष नाही, पण चुकीची माहितीद्वारे माझ्यावर आरोप होतात। त्यांच्या आरोपांना आपण त्यांचं समाधान करू, नाही झालं तर कायदेशीर आपण त्यांना उत्तर देऊ, पण अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये। जी गोष्ट आपण गेले 1 वर्ष दिलेली आहे त्या गोष्टीला अनुकरून आपलं वागणं असावं। सोमवारी रात्री माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सभा घेत आरोपांचं खंडन केलं। यावेळी स्क्रीनवर पुरावे दाखवत त्यांनी पलटवार केला आहे। आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की या लढाईत रामराजांनी तुरुंगात जावं ही जर तुमची इच्छा असली तर तुमच्यासाठी तोही त्याग करायला मिळत आहे, पण तुमचं काय होईल याची जाणीव तुम्ही ठेवा। पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर संपूर्ण फलटण हादरलं। सुषमा अंधारे न्यायाधीशांच्या चौकशीचा आग्रह धरतायत, तर रणजित निंबाळकर गट आपल्यावरचे आरोप फेटाळतोय। फलटणचा प्रश्न आता राज्याचा चर्चेचा विषय बनलाय। आता पुढे यातून कोणत्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।